नमस्कार सगळ्यांना. तर मी माझ्या नवीन ब्लॉगला आता परत सुरुवात करते आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला बघितलं की मी मेकअप कसा केला, माझा अटायर कसा असणार आहे त्याबद्दल. पण आता खऱ्या अर्थाने मी निघाली आहे इव्हेंटला. तो इव्हेंट आहे लोकमत सखी यांचा रंगीलो गरबा, जो मीरा रोडच्या कॉलेजमध्ये असणार आहे आणि त्यासाठी आज मला इन्व्हाइट केलाय आणि म्हणून मी इतकी छान रेडी झाली आहे. तर आता गाडी माझी खाली आलेली आहे, तर मी आता पटकन निघते आणि बाकी आपण सगळं जाता जाता बोलूयात. चला. तर मी गाडीमध्ये बसले आणि घोडबंदरच्या दिशेने ट्रॅफिकमधून हळूहळू रस्ता काढत आम्ही निघालो होतो मीरा रोडच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो 2 तासांनंतर. पहिले आपण ग्रीन रूम मध्ये बसायचं. हो, कॉफी वगैरे घेऊया. हो हो चालेल. कॉलेजमध्ये खुले हॉटेल. अच्छा, वेलकम. किंवा सिंहावर सुद्धा बसलेली नाही. त्यानंतर आत्ता सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून आमचं खूप सुंदर असं स्वागत केलं. आता आम्ही थोडा वेळ, खरं तर कार्यक्रम हा सुरू झालेला आहे, पण समोरच्या एका रूममध्ये आम्ही चाललो आहोत. पुढील कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे त्याबाबत जरा आम्हाला चर्चा करायची होती आणि थोडंसं चहा कॉफी असं घेऊयात असं आमचं ठरलं. म्हणून आत्ता आम्ही या रूममध्ये आलेलो आहोत. थोडा वेळ बसणार आहे आणि लगेच मग आम्ही कार्यक्रमाच्या इथे जाऊ. हो चालेल चालेल. हे हर्षल वरती पाठवून. पाहुण्याचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे. जोरदार टाळ्या. आवाज कुणाचा? लोकमतच्या सखी मंचचा. आवाज कुणाचा? लोकमतच्या सखी मंचचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेत्री श्रद्धा माकले आणि अभिनेत्री श्वेता आंबेकर. अभिनेत्री श्वेता आंबेकर. नमस्कार मॅडम. आता आपल्या विशेष मान्यवर पाहुण्या लोकप्रिय अभिनेत्री श्वेता आंबेकर मॅडम या रंगमंचावर आलेल्या आहेत आणि त्यांनी दिल दोस्ती दुनियादारी, आपण सगळ्यांनी टीव्ही पाहण्यात एक्सपर्ट असतो बायका, हो का नाही? तर दिल दोस्ती दुनियादारी, मुलगी झाली हो, छत्रपती संभाजी, तू माझा सांगाती अशा लोकप्रिय मालिकांमधून, तसेच आम्ही दोघी, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांतून आणि झी5 वरील गोंद्या आला रे आला, कुंकू व टायटू या वेबसिरीज मधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चला तर लाडक्या श्वेता आंबेकर यांचा मनपूर्वक पुनश्च एकवार जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतो. उत्साह इतका आहे, बापरे. काय उत्साह. आता नको प्लीज मॅडम. पाऊस आला की मॅडम प्लीज नंतर करून घ्या ना. पाऊस आला की प्रॉब्लेम. अशा अतिशय सुंदर प्रकारे महिला इथे गरबा करत होत्या
आणि त्यांना बघून मला काही राहवलं नाही. मग मीही थोडासा त्यांच्यासोबत जाऊन गरबा केला आणि मग अर्थातच सत्कार समारंभ हे कार्यक्रमाचं हा एक भागच असतो. पण तुम्ही हे जे बघता आहात तर हे पाककला स्पर्धा आहे जी ह्याच कार्यक्रमाने आयोजित केली होती सकाळी. त्यानंतर गरबा, नृत्य स्पर्धा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा तिन्ही पद्धतीतल्या स्पर्धा घेतल्यामुळे त्यांचे बक्षीस समारंभ इथे होणार होते. ते आमच्या हस्ते बक्षिसं त्यांना दिली जाणार होती आणि त्याचे काही फोटोज माझ्याकडे अवेलेबल होते. त्यामुळे मी हे तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करते. अशा रीतीने तिथला कार्यक्रम खरंच खूप छान पद्धतीने पार पडला आणि त्या हॉटेल मॅनेजमेंटमधल्या विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी जे काही पदार्थ बनवले होते ते त्यांनी आम्हाला टेस्ट करायला दिले होते. ते पण खूप भारी होते. खरं तर कार्यक्रम हा लवकर संपावा लागला. त्याचं कारण असं की पाऊस, प्रचंड जोरात पाऊस आल्यामुळे जो काही महिलांचा उत्साह होता तरी तो काही कमी होत नव्हता अर्थातच. पण तरीही प्रत्येकजण खूप नटून आल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रम हे लवकर बक्षिसं देऊन हा संपवण्यात आला आणि तरीही बायका तिथे बक्षीस समारंभ झाल्यानंतर पावसात देखील नाचत होत्या. पण नंतर मग मात्र आम्ही ठरवलं की आपण आता निघूयात आणि त्यामुळे पुढचं काही जे काही शूट आहे ते मला करता येऊ शकलं नाही केवळ हे पावसामुळे. आणि मग नंतर आम्ही तिथून निघालो आणि घोडबंदरच्या पुन्हा एकदा ट्रॅफिकमधून आम्ही घरी आलो. आणि अशा रीतीने हा माझा लोकमत सखीचा रंगीलो गरबा हा कार्यक्रम खूप छान झाला. तुम्हाला हा कार्यक्रम, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.